नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचा या नवीन ब्लॉगमध्ये. हा माझ्या चॅनलवरचा पहिला ब्लॉग आहे. तर आज मी जाणार आहे मुंबईला. तर कंटिन्यू ब्लॉग कुठे काढणार आता गेटवेला. मग गेटवे वरून तिकडे पुढे मामाकडे जाणार आहोत. मामाकडे आज राहू. मामाकडे मालाडला राहणार आहोत. अशी मांडवा जिंकली इकडे सगळ्या अजूनही मोठीच मोठी आहे. आता आम्ही अजंठाची तिकीट काढले. आता चाललोय बोटीत बसायला. बघूया. सध्या गर्दी तर दिसत नाही आहे. वाजले 3 वाजले आणि म्हणूनच आम्ही निघालो. दुपारी गर्दी कमी असते आणि इथे दिसते सुद्धा, कारण गर्दी नाही आहे. ही बघा, गर्दीच नाही आहे फुल. इथून आहे ना एंट्री. इथून एंट्री आहे. अजंठा लागले काय? हे अशा बोटी आहे. तर आमची लागले. पटापट जायला लागेल. लागले. इथे आता बोट भरलेली आहे. नेक्स्ट बोटला जायला लागेल आता आम्हाला. ह्या जर्नीमध्ये माझी बहीण आहे. ही एक बोट होती ती चालली आमच्या रिचार्ज. आता हे 4:15ची बोट आहे. डायरेक्ट 1 तास थांबायला लागेल आपल्याला. मी आता इथं वेटिंगला थांबलेलो. तर आता जस्ट इथून ती एमची फेरीची ती बोट माहिती मुंबईत मांडवा बोट येत होती. तर ती इथं आलेली आहे. मी पहिल्यांदा बघितली एवढ्या क्लोजमधून. तुम्हाला पण दाखवतो का. ही बघा, ही आहे ती बोट. खूपच मोठी आहे. आता मला वाटतं ती मुंबईवरून मांडवाला आहे. खूप मस्त वाटतं. भारी आहे. ही पाटी असेल टेम्पो. रोरो सुद्धा बोलतात. रोरो. मी जवळपास एका वर्षाने जात असेल. 1 वर्ष पण नाही, खूप म्हणजे वर्ष झाले असतील. जवळपास 2 वर्ष तर झाले असतील. मी मुंबईला चाललो आणि ते भरतीच्या निमित्ताने. बघू, कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. बघूया आपण अशी ही जर्नी राहते ती. हा असा काही वेटिंग लिस्टचा हे आहे. आणि इथून आहे ना, इथून येतात बोटीला बसण्यासाठी. थोडक्यासाठी मीच झाली रे. पण ती बोट ना त्या मानाने खूप भरलेली. मग त्यात मला असं वाटतं तर रिस्क पण वाटतं. म्हणून थांबलो. नाही थांबलो 1 तास तर नाही. पण 1 तास थांबण्यापेक्षा मला असं वाटतं आता काय जायला पाहिजे होता. कारण कसं थांबण्यापेक्षा गेलेला परवडतं. कसा पण पण जाऊ द्या. आता काय थांबू. आता वेट करू ती बोट येण्याचा. आता काय घाई नाही. आरामात जायचं मुंबईला. इथं मामा तिथं पण जाऊ. काय ही तिकीट आहे अजंठाची. 170 रुपये आहे तिकीट. आणि अजंठाने अकोल्याची मला वाटते 270 रुपये आहे तिकीट. आणि ह्याची 170 आहे. अजंठाची 170 आहे आणि अकोल्याची काहीतरी 200 आहे. पण आपला झाले किती वाजले? जवळपास 3 पावणे 4 झाले. ते काका मला बोलले का 4:15ची आहे बोट. 4:15ची म्हणजे 4:15ला मला वाटते मागं पुढं होऊ शकतात.
बहुतेक 4:15 नाही. ह्या साईडला स्पीड बोट लागलं. ह्या साईडला असं स्पीड बोट लागलं इकडं आणि त्या साईडला आम्ही येतो तिकडं त्या साईडने आपल्या त्या कॉमन असतात त्या तरी त्या लागल्या. इकडं सगळ्या बहुतेकच स्पीडबोटच आहे. सगळं स्पीडबोटच आहे. स्पीडबोटने जातात. जवळपास 1000 रुपये तिकीट आहे स्पीडबोटचे. बोट आलेली आहे. चाललो आम्ही. आता वाजले किती? जवळपास 4 वाजले आणि आता बोट आलेली आहे. का पटकन तिकडं हे हायचंय रे. हे असे बोट आहे ते बोट. मित्रांनो आता आम्ही उतरलेलो मला आता आम्ही जाऊ. माई कुठे राहिले? हे पहिल्यांदा इकडून घ्या आलो. हे दिसतंय वरती. वरती दिसतंय काय? इथून डायरेक्ट फोकस ह्याच्यावरती. हे काय केलं आहे? हे डिझाईन वेगवेगळ्या कलरमध्ये दिसत होतं. ते इकडून फोकस टाकलेले. हे काय केलंय? हे तो त्या दिवशी होता प्रोग्राम. म्हणजे ह्याच्यावर ह्याच्यावर दाखवलं होते सर्व ते त्यांचं प्रेझेंटेशन. भारी वाटत होतं. इकडं केवढं मोठं दिसत होतं. आता आपण सेशनला जाऊया ना. चर्चगेट. चर्चगेट तोच तो ना. चर्चगेट वेगळा. हो मी जाम दिवसांनी आलो ना म्हणून ते कन्फ्युजन होतं. चर्चगेटवरून मग आपण कुठं मग चर्चगेटवरून मग डायरेक्ट मालाडला. असं आहे ठीक आहे ठीक आहे. अरे इथं म्हणजे पॅन दिसली ती बोट म्हणजे एवढं आता पाणी तिथंच मी बसलेलं झाला पकडायला नंतर तेव्हा पॅन म्हणजे थोडी एकदम भिजली. इथं काय नाही दाखवत आहे माई. ताजमहल आता क्लिअर दिसतं रे पाठी. आपण तिथूनच तर जाणार होता ताजमहलच्या साईडने. असं साईड जाताना काय पण जाताना तिकडे काय केलात मग बोटी. पहिले माहिती आहे इथून सर्व खायला प्यायला होतं. सर्व खायचं काय खायचं काय खायचा पण नाही खायचं.
डायरेक्ट आता गर्दी म्हणजे ग्राउंड झाल्यावरच खायला लागेल. तर आता टॅक्सीने आम्ही चर्चगेटला आलो की ट्रेनसाठी चाललेलो. तिकीट घेतलेली आहे आता. तिकीट घेऊ आता बसला ट्रेनला चालू. माई कुठल्या ट्रेनने जायचं आहे मित्रांनो? आता मी माला स्टेशनला पोचलो. त्याच्या आधी आपण माई 2 स्टेशन पुढे गेलेलो आहे ना, तर तिथून इथपर्यंत यायला जरा उशीर झाला. तर आता पोचलो. आता मामा येतं आम्हाला न्यायला. स्टेशनच्या बाहेर थांबतो. ड्रायफ्रूट अरे बोलले इकडं भेटेल ना, म्हणून नाही येते ड्रायफ्रूट. फोनची चार्जिंग पण आता संपत आलेली आहे मित्रांनो. तर शक्यता इथं मी स्टॉप करतो आपला झालो. आणि त्याच्यानंतर थोडा नाश्ता वगैरे केला आणि मग मला खूप झोप येत होती, तर मी झोपलो. तर डायरेक्ट उठलो दुसऱ्या दिवशी. आणि मग दुसऱ्या दिवशी तर अलिबागला यायचा होता. तर मग सकाळी उठून आंघोळ वगैरे केली आणि नाश्ता वगैरे थोडासा केला आणि लगेच अलिबागला यायला निघालो. चर्चगेटला उतरलेला आम्ही. आता किती वाजले? 10:39 झाले. आता चर्चगेटवर. आणि हो ते मित्रांनो, कपडे तेच दिसत असतील तर ते इग्नोर करा, कारण मी आणि ताईनी आमचा एकच दिवस राहण्याचा प्लॅन होता, त्यामुळे एकच कपडे नेलेले आम्ही, त्यामुळे ते इग्नोर करा. तर मित्रांनो, चर्चगेटवरून टॅक्सी पकडून आम्ही गेटवेला आलो. ते जाम दिसते. आज शनिवार रविवार आहे ना, अलिबागला जायला खूप गर्दी असते तेव्हा. इकडून काय मागच्या टायमाला इकडून गेलेलो, पण याच्याने इकडून आलो. तिकडून एंट्री नाही ना, इकडून आहे काय? जास्त लोक तिकडून जातात, पण माहीत इकडं ह्या साईडला ना बसूया, तिकडून पाणी येईल. ही बोट आहे, किती लागले बोट.
11:04 वाजले. भूक लागली आता. मी चालू आहे बोट आता. झाले 11:10 झाले. तर मित्रांनो आता 12:30 वाजले. जवळपास आम्ही 11:10ला बोट चालू झालेली आणि आता 12:30 वाजले. जवळपास एक तासाच्या म्हणजे 1 तास होऊन गेला. म्हणजे 1 तास होऊन गेला. ही बोट पण जाम स्लो चालत होती. कंटाळलो आतमध्ये बसून. बोटीवाल्यांची बस असते, पूर्ण अलिबागपर्यंत जाते, मांडवा ते अलिबाग. तर त्याच बसने आम्ही चोंडीला उतरू आणि घरी जाऊ. तर मी इथं हा व्लॉग स्टॉप करतो. तर कसा वाटला नक्की सांगा हा व्लॉग. तर इथपर्यंत व्लॉग बघितला असेल तर तुमचा सगळ्यांचा मनापासून धन्यवाद आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.